नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर ही आहे MG हेक्टर गाडी आणि हिचं झालं आहे टायर पंक्चर। 1 वर्षात पहिल्यांदा गाडी पंक्चर झाली आणि तिचं आता पंक्चर आपल्याला काढायचं आहे। हे टायर आपण रिमूव्ह करू, स्टेपनीचा टायर लावू। पहिल्यांदाच हे सगळं करतो आहे, सोबत तुम्हालाही माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चावीने आपण डिक्की उघडूयात। सीट फोल्ड करून घ्या। हे सीट फोल्ड झालं। कॅमेरामनची 12 वाजता शाळा आहे, आपल्याकडे अर्धा तास आहे। या सर। हे बघा, या ठिकाणी असे स्पॅनर आहेत, तर आपण इकडनं काढूया। आता त्याच्यामध्ये काय काय ते चेक करू एकदा। ओके, हे एकदम सील पॅक असा जॅक आहे गाडीचा। कालच आपण एक व्हिडिओ टाकला आहे, भंगार पडलेला असतं रस्त्यावर, त्याच्यामुळे गाडी पंक्चर होते। तर आता तसंच काहीतरी प्रकार झाला असेल। तर जॅक आहे इकडे, आणि इकडे काय आहे ते पण पाहूया आपण। हे देखो, हे असं हे टोईंगचं हुक आहे। हा व्हील पाना आहे, तर आपल्याला लागणार आहे व्हील पाना। हा निघाला आपला व्हील पाना, आणि ही आहे आपली टॉमी। कदाचित या दोघांमध्ये आपलं काम आता होऊन जाईल। पण पप्पा हिची स्टेपनी कुठे? स्टेपनी खाली बसावं लागेल। खाली? अरे हा, बरं, तिला इथं कुठं होल आहे का बघा। आता पॉलिश इनवॉल जसं होल आहे तसं होल नाही आहे। आपल्याला इकडे या, तुम्हाला दाखवतो। आपल्याला हा एक नट आहे का, दाखवा आपल्या प्रेक्षकांना। नट खोलायचं आहे का? ठीक आहे, आपण आता हा नट सर तुम्ही असं होऊन जा। ओके, ते टायर खाली येते का बघा। आता कॅमेरामॅन जल्दी फोकस करो। येते, हालते। येतंय का? प्रेक्षकांना थोडा दम धरा। थोडं येते। अर्ध तर आलं बाई। खरं गोल गोल फिरता येते आता। किती खराब झालंय ते। टेकल्यावर सांगा बरं। प्रेक्षकांना सांग, पूर्ण बघा। तुमच्याकडनं कधी गाडी पंक्चर झाली तर तुम्हाला त्याचा अनुभव पाहिजे। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि तुमची गाडी कधी पंक्चर झाली तर तुम्हाला या टिप्स कामी येतील। किती राहिले सर? दाखवू का तुम्हाला? बघावं लागेल नाही तेव्हा। हो, अजून तो भरपूर आहे। भरपूर आहे अजून। आपल्याला कामात येईल ना कदाचित। कोणतं? हां, इथेच आहे का? इकडे दाखवा। आता इकडे दाखवा, माझ्याकडे घे। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा काढत होतो, आपण हे बघा असा पानसटपणा करतोय, असा हळूहळू। तर ॲक्च्युली त्याचा अशी गंमत आहे, हे असं आहे, थोडं ढिल्लं केलं की आपल्या हाताने आपण फटाफट करू शकतो। आता टायर एकदम फास्ट आता डायरेक्ट टेकतच आलं डायरेक्ट। तर माणूस प्रयत्नातनं शिकत असतो। आपण पहिल्यांदाच MG हेक्टरचं पंक्चर काढतोय। आपण कॉलिस, इनोवा, अल्टो यांचे भरपूर काढले, बरोबर आहे। पण आता याचे टूल्स माहीत नव्हते आपल्याला। अजून एक काही लॉजिक आहे का बघून घेऊ आपण। या इकडे या। बोलिये आता आपण आपल्या हाताला त्रास देत होतो असं, त्याला अजून एक पर्याय आहे। आपण असं केलं तर एकदम फास्टमध्ये तुम्ही बघू शकता। हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही टायर खाली करू शकता, किंवा तुमच्यामध्ये ताकद असेल तुम्ही असंही करू शकता। सगळ्यांचीच बॉडी माझ्यासारखी नसते ना। हा टेकला का नाही? नाही, त्याची तेव्हा दोरी दिसते आता पप्पा।
ती जी लाईन आहे ना जिने टायर धरून ठेवलंय ती दिसती आम्हाला. आलंय भरपूर राहिलं, आता थोडंसंच राहिले. मित्रांनो थोडंसं राहिलं असं कॅमेरामॅनचं म्हणणं आहे. खूप मजा वाटते गाडी चालवायला, पण असं काही झालं की मग हवा टाईट होते. तर थोडंसं वरती पण घ्या 1 मिनिट. बोला ना सर. आता फायनली आपण टायर टेकताय आपलं. मित्रांनो कॅमेरामनची मेहनत बघा खाली. हा आता टेकतच आलं. टेकलं नाही आलंय, अजून थोडंसं राहिले. टेकल्यावर कसं काय खुलतं ते? हा काय बोल हे फिरतंय इथं. ऑलमोस्ट टेकत बाई खेल रहे हैं. गाइस फायनली आता टायर टेकलाय खाली. हमारी मेहनत रंग लाई है. आता ती साइड पण टेकल मस्त खाली. मग आपण कॅमेरामन आता काय करायचं? आता काय करायचं तुम्ही सांगा आता काय करायचं? हे काय याच्यातून हे काढून घ्यायचं. हे नाही हे ठीक आहे, आता पुढच्या टायरला काय करायचं? त्याचे नट ढिल्ले करायचे आणि काढून घ्यायचं. क्या बात आहे, म्हणजे आपल्याला पण बऱ्यापैकी नॉलेज आहे सर. मला विशेष नाही. पूरा टेके आहे क्या? पुरे टेके आहे, देख तो खरी. त्याच्यात हवा आहे का? टंग 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 टंग. नशिबानेच मित्रा तुला संधी मिळाली आहे, नाही तर बाकीचे तुझे 4 मित्र धावपळ करत होते, तू मस्त आराम करत होतास. नशिबानेच. चल तुला घेतो पुढे आता. चल भाई आइए. मित्रांनो तुमची गाडी किती भारी असली तरी पण तुम्ही स्टेपने लावत चला, हँडब्रेकच्या भरोशावर राहू नका. कदाचित आता गाडी आपण जॅकवर घेऊ तेव्हा ती पुढे मागे होऊ शकते. शक्य झालं तर पुढे मागे दोन्हीकडे लावत चला. जी साहब. तर मित्रांनो आता जॅकला करूया आपण अनबॉक्सिंग. नवा कोरा जॅक, नवी कोरी गाडी. हे हो गया अपना जॅक अनबॉक्सिंग. आता तो लावायचा पुढे ते पण आपण पाहूया. गाइस आता जॅक लावतोय मी. प्रॉपर जागा बघून घ्यायची. पायरीच्या इथे वर लावायचं नाही, मग पायरी वाकून जाते. कंपनीने प्रॉपर जागा दिलेली असते आपल्याला. त्या जागेवर लावलं तर गाडीचं वेट पण बॅलन्स राहतो. आणि तुम्ही दुसरं टायर खोलत असताना आता ठीक आहे, हा थोडासा आपण लावून ठेवू. तर आपण बोल्ट थोडेसे ढिल्ले करून घेऊया. तर चला बाहेर. आता गाडीच्या पुढच्या बाजूला आपले बोल्ट ढिल्ले होणार असतात. शक्यतो नंगे पाव काम मत करो. चप्पल किंवा बूट घाला, कारण लागू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही इथे उभे राहा. प्रत्येक भैयाला पण उघडायचं, पण त्याची ताकद जरा कमी पडेल. ओके सर घ्या आपण. तर मित्रांनो हा छोटा यूट्यूबर आपल्या मदत करताना पूर्ण नका खोलू, सगळे ढिल्ले करा फक्त. हां काही अडचण नाही. आता आपल्याला अजून जॅक वरती करायचं आहे. तर प्रतीक भाऊ शाळेचा ड्रेस घालून, शाळेत कधी सरांची गाडी पंक्चर झाली तर प्रतीक भाऊ त्यांना सांगेल की सर मी तुम्हाला मदत करतो. असू द्या इकडचा घ्या. हां तो घ्या. ठीक आहे. आता एक बाकी आहे तो राहू द्या. आता क्या हुई? हे प्रभू, हे हरी नाम कृष्ण जगन्नाथ. ओके चला आता पुन्हा आपण महत्वाच्या कामाला जाऊयात. खाली जाओ जा रहा है ऊपर और गाड़ी उठेगी अभी ऊपर. हैंड ब्रेक लगा है क्या? बघू का? मित्रांनो सरकारने कानून केला की ड्रायव्हरला जेलमध्ये घाला 10 वर्ष. त्याच्यानंतर त्याच्याकडून 7 लाख 10 लाख दंड घ्या. पण ड्रायव्हरचं आयुष्य किती खराब असतं तुम्ही पाहिलं का? तुम्हाला फार मजा वाटते. असा शासनाने विचार केला पाहिजे. होतोय का वरती? मग विषयच नाही. विषयच नाही ना. हिरो तो जो गोल म्हणत होते तिथं लागलेलं आहे. तिथं बरोबर काही नाही. आपण अजून व्हील बाहेर नाही काढलंय.
हाय बा गेली बा वरती बाप्पा. माझा इथं खांदा अडकत होता, माझा खांदा मध्ये आला जाईल. ते का ते टायर बघा किती भारी वरती चाललंय. अब किती गड्डी वाजले बघा, नाही तर शाळेमध्ये लेट होईल आणि सर आपल्याला शिक्षा करतील. भयंकर. अभी बजे 11:30. अरे बापरे, कुछ फार कमी वेळ आहे आपल्याकडे. आधा घंटा है, आधा घंटा सिर्फ. तुम्ही आता बाहेर या, हे प्रेक्षकांना दाखवा टायर कसं वरती. गाईज आता चालले टायर वरती. आणि आता जशी जशी गाडी वरती गेली पप्पांना जास्त मेहनत लागते. मग आता जोर जोरात फिरत होतो. होऊन जाईल पप्पा एवढ्यात. चला भाई भाई तेरा हाथ ये जाएगा. मजदूर के हाथ है कातिया, अपने खून पसीने से कमाई हुए. अभी ये घूम रहा है. मित्रा तुला आराम भेटणार आहे आता. आराम मिलने के लिए पहले एक चूक सहनी पड़ती है. मित्रा तुला आराम मिळणार आहे. दम करते तुम. कदाचित तुझा आराम 1 वर्षाचा पण. आपण ही उटी लावली होती, थोडंसं गाडी वरती गेल्यावर प्रेशर येतो तर ती तुटली आहे. शक्यतो दगड लावा. अशा पद्धतीने प्रत्येक भैया आता टायर खोलतायत. दोन निघले आता. शाळेत जायच्या आधी वर्कआउट चालू आहे. स्मार्ट आहे ना प्रत्येक गुंजाळ, बघा किती छान दिसतोय. हसमत पगले प्यार हो जाएगा. तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला आता हे नवीन सिस्टीमच्या गाड्यांमध्ये पंक्चरसाठी येणाऱ्या अडचणी येणार नाहीत. एका व्हिडिओसाठी रोजचा 1.5 GB डाटा निघून जातो, पण समाधान याच गोष्टीचं आहे की तो व्हिडिओ कोणाच्या तरी कामात येईल. अडचणीला तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. अगर रोटी खाता है तो बाहर आएगा तुझसे. नाही तर यूट्यूब टाकायचा क्लेम आपल्यावर, लहान मुलांकडून काम करून घेतलं. भयंकर काट देंगे. तुम निकाल दो. ऐसा कुछ नहीं रहने दे यार. भयंकर आन दे इसको, आगे आन दे. आपण चेक करूया कुठे काही घुसले का नाही. दगड येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. भाई इसमें तो कुछ गया है नहीं. असो त्याला एकदम प्रेमाने झोपवा खाली. या बाजूला, इकडच्या इकडच्या तिकडून सिम्बॉल आहे. तुमचे हात काढून घ्या. सुंदर. प्रत्येक गुंजाळ यांनी अतिशय प्रेमाने MG हेक्टरला झोपवलेला आहे. हे काय काय, इकडे इकडे इकडे. करो 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 करो. हे शूट काढू. खटकी खाली जायला लागली सांगतो तुम्हाला. आली आली. थोडंसं करा अजून, म्हणजे अजून वाकणार नाही ती. घेऊ का वडून पप्पा? हा चला. चला आता ते जे मध्ये आहे का ते तिरपं करा थोडंसं. बरोबर बरोबर. प्रत्येक गुंजाळ यांनी यशस्वीरित्या लॉक. आता फक्त टायर ओढून घ्या, त्याला द्या सोडून. ओ आंटी है आंटी. और आप देख सकते हो यहाँ पे कॉस्ट कटिंग हो गई है. भैया इसको तो डिक्स है. हाँ मैकविल नहीं है भैया. रुक जा तेरे पेट में दर्द होगा. ये पकड़, तेरे हाथ बता. आता तू उडली की. काफी नाजुक हाथ है. अभी वो तगड़े होंगे. ये फादर ने उठा लिया. ये तो कस तरी दिसेल घोडा बैल. बाकीचे मी मित्रांनो असं काहीसं सोपं सोपं, काहीसं कष्टाचं. बघू शकता. थोडंसं वरती घ्यावं लागेल किंवा खाली करावं लागेल, तर काही गरज नाही. थोडं फिरवा. नाही हां बरोबर. हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला प्लीज. तुम्ही कमेंट्स केल्या, लाईक केलं की आम्हाला जरा एनर्जी येते, प्रोत्साहन येतं, मोटिवेशन येतं. बस अजून काय काय येईल. ये लग गया. किती धुळे दिला.
एका हाताने लागला नाही जाते, एका हाताने होईल. तर मध्ये बाई 2 अटकून देतो. हां, तर प्रतीक भाऊ आता सोपं काम करतायत. याच्याने त्यांचा अनुभव पण वाढेल आणि त्यांना कॉन्फिडन्स पण राहील. जरी कधी प्रवासामध्ये काही झालं तर ते आपल्याला सांगू शकतील की असं नाही, असं करा. सकाळी स्वच्छ आंघोळ केलेला आमचा प्रतीकचे हात खराब झाले, पॅन्ट खराब झाली. इसीलिए कहता हूँ बेटा स्कूल में जा, सीख, बड़ा अफसर बन, नहीं तो बन जाएगा मेरे. यूट्यूबर बनेंगे, अफसर नहीं बनेंगे. घ्या तो व्हील पाना घ्या. अभी इसको भिड़ाएंगे. डन. थोडं करा. आता जॅक खाली उतरवला की मग टाईट करू. आता फक्त अटकून द्या. हां, करा. व्हेरी गुड. मला वाटतं पहिले थोडं जॅक उतरून घेऊया आपण. बरं, हां, तसं काय नाही. तो टेक्निकली टायर जमिनीला टेकलं ना की मग तुम्हाला बोल्ट टाईट करायला सोपं होतं बुवा. थोडं आता टाइट करून घेतो जरा. सेफ्टी फर्स्ट. तो चलो गाइज, अभी जॅक को डाऊन करते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. ओ सर हां, त्याला अटकवा त्याला. ओ सर उलटं करा सर. ओ सर हे तोंड इकडे घ्या, बाहेर तुमच्याकडे. असं समजने वालों का इशारा काफ़ी है. हां बरोबर है. हां, ढिल्ले होते. अरे वाह, जमता है रे तेरे को भी. पॉलिश तो नहीं आएगी ना. ऐसन बे देखना पड़ेगा. चलो हो गया. ले भाई, भयंकर. हे टायर जमिनीला टेकलंय का? नाही फिरल ते धावा. फिरवून पहा बरं. नाही फिरलं. नाही. जय श्रीराम. मागं जाते हो गाडी थोडीशी. जय श्रीराम. बाय. आज चुकीने व्हाईट पॅन्ट घातली, ब्लॅक पॅन्ट घालायला पाहिजे होती. पूर्ण करावी. हां, पूर्ण करावी. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण पंचरच्या दुकानात. चला. फायनली आता आपण जॅक उतरवू, पंचर दुकानात गाडी लावू आणि प्रतीक भाऊला शाळेत सोडू. इथून पुढचा प्रवास माझ्या एकट्याचा असेल, कारण प्रतीक भाऊला शाळेत जायचं आहे. तर तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल चॅनल नेहमीच तुमचे आभारी राहील. आलं ना भाई. आले ना भाई वापस. झालं ना भाई आमचं. थोड्या वेळाने यांची गरज पडणार आहे, तर हे आपण असंच राहू देऊ. म्हणजे परत लावावं लागेल ना. मग आता काही आपण तात्पुरती वरतीच ठेवून देऊ, कारण की मॅक्विलवाला आपल्याला परत लावावं लागेल. पंचर काढून परत लावावं लागेल. खाली लावत बसलो तर ते काढा. ते बघा कसं दिसतंय डिक्सवालं आणि मॅक्विलवालं. आहे ते आपल्याला सापडलेलं नाही. ते दिसतं नाही राहील. हे बघा, घुसून या ठिकाणी चूक घुसली आणि आणि निघून. निघून गेली. बरोबर आहे. तिरपतार पण होते बरं का बाई. किती वजन असेल हे एकटा टायराचं? वजन 8 ते 10 किलो असेल. डिक्स टायरचं धरून. आता ॲक्च्युली हे खाली लावायला पाहिजे, पण आपल्याला लगेच काढायचं आहे ते. चलो. हे खाली लटकते, कशाला अटकणार नाही. थोडं वरती घ्यायचं का? आता पटपट वरती येईल ते. काही पटपट नाही येणार मित्रा. नाही का? बघता येतंय का? चाललंय. लय हळूहळू जातो. चला जा. जरा एक. आता डिक्की तू बंद करा. हां, दे आटको. हो. राहू ते कशाला नाही लागणार. सर डिक्की बंद करा.
आता घरी जाऊयात, भाऊला थोडं फ्रेश करू, त्याला शाळेत सोडू आणि मग पुन्हा आपण जाऊ पंक्चरसाठी. तर बघू शकता मित्रांनो आपला रूपरंगाचा फरक. हे बघा, हे साधा डिस्क आहे, हे आहे मॅकव्हील. पण संकट काळात हे टायर कामात आलेलं आहे. 3.3 degrees in man rule. तर मित्रांनो बघू शकता आपलं पुढचं लेफ्ट साईडचं टायर पंक्चर होतं, आपण ते चेंज केलं आहे. आणि गाडीची सिस्टीम सांगते की टायर प्रेशर लो. पाठीमागच्या टायरची लेफ्ट साईडच्या टायरचा प्रेशर लो आहे. कदाचित एकच चूक पुढच्या पण टायरमध्ये घुसली आणि पाठीमागे थोडीशी टच करून गेली आहे, तर ते पण आपण चेक करून घेऊयात. आज कदाचित सुटेल 12ला 12-10, कारण की दररोज 12-10 नंतर परत. तर मित्रांनो आपण जाणून बुजून हा रोप खाली ठेवला होता. आपल्याला 200 फूट फक्त गाडी न्यायची होती, पण समाजामध्ये जागृत लोक खूप असतात. आपल्याला 5 लोकांनी सांगितलं की पाठीमागे काहीतरी लटकतं आहे, तर असं सहकार्याची भावना राहून देत जा. आता आम्ही ते वरती घेऊन टाकतो. मित्रांनो आपण आता आलेलो आहे टिलू मेकॅनिककडे. अतिशय गोरा आणि सुंदर ऋतिक रोशन. असं नको म्हणून, दिसायला गोरा कामाने काळा. आणि टिलू आमच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भर बरं का तू. तर मित्रांनो इथे नायट्रोजन भरण्यासाठी असं मशीन आहे आणि भाऊनी आता मशीनचं बटन दाबलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मशीन. पहिला मान आपण स्टेपनीच्या टायरला दिला आहे, त्याच्यामध्ये आता नायट्रोजन. तर सर आम्हाला नायट्रोजनचे काही फायदे सांगू शकता का आपण? हो मग सांगू शकतो. सांगा ना काय होतं. याच्याने टायर थंड असतं. सरांचा आवाज थोडा नाजूक आहे, सरांच्या मागे मी रिपीट करतो. याच्यामुळे टायर थंड राहते. अजून आणि साधी हवा प्रसरण पावते, ही हवा प्रसरण नाही पावत. बरं, साधी हवा प्रसरण पावते, ही हवा प्रसरण पावते. हे कबाब में हड्डी जे आहेत ना, हे मध्ये मध्ये येत असतात. घ्या ना घ्या, तुमच्याच गाड्यामध्ये घालून देता गर्दी दिसायसाठी. असं चांगलं आहे का? तर शक्यतो नायट्रोजन हवा वापरत चला. जर तुमचा लॉंग रूट असेल किंवा तुम्ही समृद्धी महामार्गासारख्या महामार्गाचा वापर करत असाल, तर रस्ता आणि टायर याच्यामध्ये जे घर्षण होतं, त्या घर्षणामध्ये टायर गरम होतं, आतली हवा पण गरम होते. नायट्रोजनचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि एखादा नाक कसा फुसफुस करतो तशी हवा आतमध्ये जाताना फुस. हो पूर्ण भरा ना, थोडी थोडी नका भरू ना. हो झाली झाली झाली. हीच ती मशीन आहे, तिला नायट्रोजन मशीन म्हणतात. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. मित्रांनो ह्या मशीनमध्ये सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आणि आपली नॅचरल हवा यांच्या मिक्सचरने नायट्रोजन गॅस तयार होतो. आणि तो नायट्रोजन गॅस आपण आपल्या टायरमध्ये भरतो आणि त्याचे बरेचसे फायदे आहेत, ते तुम्हाला मी सांगितले आहेत. नायट्रोजन भरणं काही फार महाग नाही आहे. पर टायर 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये अशा पद्धतीने कॉस्टिंग असतं. तशी आपल्या टायरची साईज आहे. कदाचित आल्टो 800 यांचे चार्जेस कमी, आणि जशी गाडी मोठी असेल, जेवढी हवा बसली जाईल अशा पद्धतीने नायट्रोजन भरलं जातं. जसा मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या आहे, तसं राधिका ऑटो व्हील्सचा स्टार खेळाडू सोमनाथ चव्हाण. अतिशय मोठं कार्य त्यांनी केलं आहे. होंडा सिटी घेऊन आलेले आहेत ते, तर त्यांच्या कार्याचा सलाम करू. पण अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही डेंटिंग पेंटिंग सांगा, तुम्ही इंजिनच्या रिलेटेड काम सांगा, हेडलाईट सेटिंग सांगा, टायर पंक्चर सांगा, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांनी आता आपल्याला नायट्रोजन भरलेलं आहे. लवकरात लवकर मोकळं करा, कारण 1 वाजता पूर्वादिची शाळा सुटणार आहे, त्यांना पण पिकअप करायचं आहे. आम्ही शोधलं यार, पण काहीच सापडलं नाही त्यात. एक चूक टच करून गेली असं दिसलं एक ठिकाणी. तर ब्लॉकेजेस बघायचं काम चालू आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडून. अतिशय सुंदर असं टायर, कुठेतरी त्याला दृष्ट लागली आणि ते टायरने हवा सोडून दिली. शोधा सर शोधा. तर आता पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे, शॅम्पूयुक्त पाणी.
काही सापडलं तर आम्हाला सांगा हा. हे आता जर पंक्चर असलं तर आमची नायट्रोजन वाया जाईल यार. चोरीचं काम केलं फ्रीमध्ये आम्ही करून देतो. हां, फ्रीमध्ये कोणीच काय देत नाही भाऊ. पंचरमध्ये जास्त पैसे लावू. बघू शकता ही टेक्निक आहे, तुम्ही घरी पण वापरू शकता. एक साधी बिस्लरी घ्या, तिला होल पाडा, जिकडनं बुडबुडे निघतील तिकडे टायर पंक्चर आहे असं समजण्यात येईल. आणि ज्याला पंक्चर सापडेल त्याला चॉकलेट बरं का. पुन्हा एकदा पाण्याचा तुटवडा. तिसरी बिस्लरी बाटली संपलेली आहे आणि सोमनाथ सर फार काळजीपूर्वक बघतायत, पण पंक्चर काही सापडत नाही आहे. आता हे टायर आपण गाडीवरती फिट करू, 1-2 तास गाडी उभी ठेवू आणि पुन्हा जर याची हवा कमी झाली तर आपल्याला ते शोधावं लागेल. सर काय कारणाने जाऊ शकते हवा? सोमनाथ सरांचं म्हणणं आहे हवेला राग आला तरी हवा निघून जाते, तर राग काही येऊन देऊ नका. सगळे मला राग आलेला आहे. सगळे कॉर्नर चेक झाले, कुठेच काही सापडत नाही आहे. सोमनाथ सरांना हा बघा चांदवडचा बाहुबली. सहज काही सापडलं नाही, आता त्याला टाकीमध्ये बुडवायचं काम आहे. हो, हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर प्रयत्न. कुठे काही सापडतं का? हो हो हो, फायनली सापडलेलं आहे. हो हो हो, बरं. एक्सपर्ट्स या ठिकाणी आले आणि एक्सपर्टनी 5 अक्षरे सांगितलेले आहे. तुला कसं कळलं रे भैया? आम्ही किती वेळचा थकू राहिलो, 3 बिस्लरी संपवला. नाही आहे गुडवा सर थोडंसं एक क्लेम मारला त्याच्या क्लेम होतो आम्ही काही फाडून टाकलं. हा, स्टॉक नाही आहे. 215, 55, 18 आता पुढचे त्यांना मिळणार नाही. 55 म्हणजे 60%. इथं पंचर आहे. ओके, तर चला मित्रांनो, पंक्चर सापडले, समाधानाची गोष्ट आहे. मित्रांनो, हे 18 इंची टायर जवळपास किती 13,000-14,000 हजारला एक. काळजी घेत चला, फार महाग टायर आहे. सोमनाथ, जर आमच्या टायरला काही झालं तर आम्ही क्लेम करू. ट्यूबलेस टायरचं पंक्चर पहिल्यांदा काढतोय. हां, खरं खरं सांग. शिकतोय मी आता तुमच्या. असं नका, खरं खरं सांग. 1000 पंचर काढले. असे 1000 पंक्चर काढले यार, काय लय फेक आहे. थोड़ा जितना जल्दी होता है उतना जल्दी करो. ट्यूबलेस पंक्चर होतं आणि या ठिकाणी फायनली ट्यूबलेस पंक्चर पहिल्यांदा गाडीला निघालेला आहे. फार दुःख होतं आहे, एका वर्षामध्ये पहिल्यांदा गाडी पंक्चर झाली. आपल्याला घरी किती त्रास झाला खोलायला, आणि त्या मशीननी काही सेकंदामध्ये व्हील्स मोकळं केलेलं आहे. ह्या टायरच्या नशिबात फक्त 2 किलोमीटरचं अंतर होतं. पुन्हा त्या बिचाऱ्याच्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे. पहिलं पंक्चर घेऊन पुन्हा आपल्या गाडीला इन्स्टॉल होत आहे. आता जवळपास 1 वाजला आहे, आपल्याला भूक लागली आहे. हे काम झालं की गाडी लावू आणि जेवण करायला जाऊया. आता फायनली हे टायर आपण पाठीमागे लावून देऊयात आणि जसे होतं तसं सगळी सेटिंग करून ठेवू. आता आपण सोमनाथ सरांना मदत करू.
रिंग थोडी खाली 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 करू. सोमनाथजी बघा खाली येते का वरती होते? येते खाली. तर आपण त्यांना खाली करून देऊयात. स्टेपनीला पण मोटर द्यायला पाहिजे ती गाडी. हां, MG मोटर्स तुमच्यासाठी काही सजेशन्स आहेत. स्टेपनीला सुद्धा मोटर पाहिजे होती. बटन दाबलं की स्टेपनी खाली, बटन दाबलं की स्टेपनी वर. तर नक्कीच तुम्ही याचे पैसे चार्ज करा 1-2 लाख रुपये आणि ही सुविधा पण द्या, कारण प्रचंड अशी सुविधा तुम्ही या गाडीमध्ये दिलेली आहे. म्हणजे कष्टाचं काम आहे तिथेच पुन्हा हातपाय हलवावं लागत आहेत. मग झालं. तर मित्रा तू पुन्हा इकडे गेलास, तुला आता वरती घ्यायचं आहे. आम्ही आता वरती घेऊन टाकतो. तर या ठिकाणी जुगाड आहे आणि तुम्ही जुगाड पाहू शकता. टायर टायर काही सेकंदात वरती वरती. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की हा अष्टपैलू खेळाडू आहे. काय करेल त्याचा भरोसा नाही. घंटों का काम मिनटों में हो गया. ठीक आहे, स्टेपनी आपल्या आपल्या जागेवर गेलेली आहे, फिट झालेली आहे. धन्यवाद सोमनाथजी. आम्ही आमचे स्पॅनर एक ठिकाणी ठेवतो. फायनली एक हात मारून घेतला आहे. मशीनवरती विश्वास नाही आहे सोमनाथ सरांचा. वाव. असं बसून असं असं चालतंय. हा पाना पण असं. हां समजलं? राईट राईट. तर फायनली काम झालेलं आहे. आता त्यांचं मानधन आपल्याला त्यांना द्यावं लागेल. फुकट काहीच भेटत नाही या जगात. का थांबा एक मिनिट. अशा पद्धतीने बस्ता पॅक झालेला आहे. सर करायला वरती इथे जॅक. व्हेरी गुड. थोडा टाईट करून घेतला म्हणजे गाडी जेव्हा चालेल तेव्हा ते हलणार नाही. ठीक आहे. हे पिशवीत टाकायचं राहिलं मला वाटतं. हे मला ठीक आहे. आम्ही अजून व्यवस्थित करून घेऊ. आता थोडं त्यांनाही कामाची घाई आहे, आपल्यालाही जायचं आहे. हरकत नाही हरकत नाही. फारच छान. येस ओके. ही आली मॅटिन आणि तुमच्या स्टाईलमध्ये दोन्ही शीटं ओढून घ्या. येस ओके डन. तो फाईन. बटन दाबा दो ऊपर का. ओ सॉरी बटन दाब नाही भाऊ. हे दादा हां हां दाब. पुन्हा एकदा दाब. आता परत दाब एकदा. गाईजला बाय कर. चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली आपलं काम झालं आहे आणि आपण जाऊया आता घराकडे. चालतंय. स्टेपनी वगैरे व्यवस्थित फिट झाली आहे. चारही टायरमध्ये नायट्रोजन आहे. बघू शकता क्लिअर कट. तर चला भेटूया लवकरात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.
तर मित्रांनो फायनली पंचर निघालेलं आहे आणि बघा इकडे टायर प्रेशरचा काही इश्यू नाही आहे, सगळं क्लिअर कट आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.